थांब थांब थांब. नाही मित्रा, तिने तुझ्यासाठी नजरान नाही आणलेला, तुझ्यासाठी हा प्रश्न आणलाय आणि तो प्रश्न महत्वाचा आहे. इकडे लक्ष दे. वर्गमुळात 1 अधिक 3 अधिक 5 अधिक आणि डॉट 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 करत कुठपर्यंत आहे 299 पर्यंत. ह्या सगळ्या संख्यांची बेरीज करायची आणि मग त्याचं वर्गमूळ काढायचं. जरा प्रश्न मोठा वाटतोय, आपण जरा छोट्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, वर्गमुळात 1 आहे, अधिक 3 अधिक 5 अधिक 7 यांची पहिला बेरीज करून घ्यायची. जर यांची बेरीज केली 1 आणि 3 किती 4, 4 आणि 5 किती 9, 9 आणि 7 किती 16. आणि जेव्हा वर्गमुळात 16 आहे त्याचं उत्तर काय येणार? वर्गमुळात 16 म्हणजे 4. तसंच इकडे 1 अधिक 3 किती 4, 4 आणि 5 किती 9, 9 आणि 7 16 आणि 16 आणि 9 किती 25. म्हणजे वर्गमुळात जेव्हा 25 येतात तेव्हा त्याचं उत्तर काय येतं 5. पण हे दोन्ही प्रश्न बेरीज करून वर्गमूळ काढण्यापेक्षा एका वेगळ्या मेथडनी सोडवता येतात. बघा, पहिली संख्या काय 1, शेवट संख्या काय 7. या दोघांची करा बेरीज, किती आली 8 आणि 8च्या निम्मे किती हो 4. बेरीज करायची गरज आहे नाही. बघा, पहिली संख्या किती 1, शेवट संख्या किती 9. या दोघांची करा बेरीज, बेरीज किती आहे 10 आणि 10च्या निम्मे किती 5. बेरीज सुद्धा करायची गरज नाही आणि वर्गमूळ सुद्धा काढायची गरज नाही. मग त्याच पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आणि त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये फेकायचंय.